महाराष्ट्र लाईव्ह मधून महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते या भेटीमध्ये सहभागी होणार आहेत। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक प्रक्रिया, निकालातील अडचणी, मतदार याद्यांमधील घोळ यावरती हे नेते चर्चा करणार आहेत। दरम्यान ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एकत्रितपणे निवेदन देतील। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडणार आहे। यावेळी काही ठराविक निर्णय होण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। मागील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं। या पॅकेजची अंमलबजावणी नेमकी किती झाली याचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागाच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना 50% जागांवरती संधी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युती करायची की नाही याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक ही पार पडणार आहे। आज संध्याकाळी 4 वाजता वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवार युतीबाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्य आणि अध्यक्ष पदातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवरील हरकती तसंच सूचनांसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे। प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावरती आरपीआयचे प्रमुख रामदास आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ घातली आहे। रामदास आठवलेंची एक पोस्ट आहे, एक मदत महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी एकता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपने के लिए असं म्हणत आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ घातली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंप्रमाणे प्रकाश आंबेडकर आणि माझ्या भेटी ह्या वाढल्या पाहिजेत असं विधान हे रामदास आठवले यांनी केलंय। मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा भेटीगाठ होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या भविष्यात आता ते दोघे एकत्र आलेले आहेत। पण ठीक आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। काही ठिकाणी ते एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य लढणार आहेत, पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही। दरम्यान आठवलेंच्या वक्तव्यावरती रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रियाही आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे। हा प्रयत्न आहे की काही करून तो मोर्चा यशस्वी करून आपली राजकीय अस्तित्व आणि आपलं पुढची राजकीय वाटचाल करण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी म्हणून ही केविलवाणी धडपड आहे। रामदास आठवलेंनी केलेल्या आवाहनानंतर वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिक्रिया आली आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या, तुमचा गट वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा असं आव्हान हे वंचित बहुजन आघाडीच्या सार्वजनिक बनसोडेंचं रामदास आठवलेंना आहे। तुम्ही एक काम करा, तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि भाजपा सोबतचे सर्व संबंध तोडा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायची तयारी आहे तर तुमचा आठवले गट हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये शांतता मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलंय। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे।
तर सर्व गट-तट विसरून आंबेडकरी बौद्ध जनतेनं लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. तर महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्ध श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्या ताब्यात यावं ही या शांतता मोर्चामागची मुख्य मागणी असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिलेली होती. जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेली कार्यालयाची जागा ही कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मात्र मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग इथं 909 चौरस फूट जागा आहे. ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. मात्र त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी 700 चौरस फूट जागा ही प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आलाय. त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंना देखील दणका दिलाय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ आमने-सामने उभे ठाकलेले आहेत. भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजितदादांच्या अध्यक्षीय काळामध्ये क्रीडा क्षेत्राचं नुकसान झाल्याचा आरोप करत त्यांच्या कार्यकाळातील हिशोब देखील दिले नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे ही संघटना माजी कुस्तीपटू असलेल्या मोहोळ यांच्या नेतृत्वामध्ये यावी अशी तडस यांनी मागणी केली आहे. अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या मागे एवढा मोठा व्यापक आहे, ते खेळाकडे लक्षच देत नाही. पद मात्र घेऊन बसले. त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं असेल. नुकसान झालंच ना. आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशियाड नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना. आम्ही सर्व खेळाडू आहे. तुम्ही आता राजकारणात आहे, मोठी माणसं आहे, पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका. तुम्ही थोडीसं बाजूला झाली तर मुरली अण्णामुळं जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल. आपल्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, मात्र वनमंत्री झाल्यावरती सोडून द्यावी लागली असं वक्तव्य हे गणेश नाईकांनी केलेलं आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मेळाव्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये नाईकांनी हे वक्तव्य केलंय. कायद्यानं वन्य प्राणी पाळणं गुन्हा असताना देखील नाईकांनी प्राणी पाळल्याचं कबूल केल्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय. चांद कुरैशी हजारा जी मेरे लिए हरिन का बच्चा लेके मैंने संभाला था उसको. जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपनी इधर नहीं रख सकते, अभी उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको. ये नहीं अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे वो गुनाह है. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केल्यामुळे पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावलेली होती. त्यानंतर देखील संग्राम जगताप यांचं वक्तव्य हे सुरूच आहे. हिरवे साप फणा काढतील, त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर देखील संग्राम जगताप हे थांबायला तयार नाहीयेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. हे साप जुन्या जातीचे आणि या लोकांना त्याचं काय घेणं नाही. कुठल्याही जातीचा ते बघत असतात. साप आला गेला, घरातून बाहेर येतो जातो, हे सगळं बघत असतात. आणि हे लोक खेचतात कोणत्या सापाला, जो यांच्यावरती फणा काढून त्याला खेचून काढण्याचं काम आदिवासी समाज करतो. आणि आज ती वेळ आलेली आहे. दरम्यान संग्राम जगतापांच्या विधानावरती शरद पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी आपल्या पक्षामध्ये असणारे एक आमदार सध्या जातीमध्ये तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत. हे चुकीचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवारांवरती निशाणा साधलाय. पार्थ पवारांनी धंदा स्वीकारला असून दिवसाला 1,10,000 लिटर दारू निर्मितीचा कारखाना पार्थ पवार आणि अजित पवारांच्या नावावरती असल्याचं वक्तव्य हे हाकेंनी केलेलं आहे. पार्थ पवारांनंतर धंदा स्वीकारला. दिवसाला 1,10,000 लिटर त्यांच्या दारूच्या कारखान्याचं उत्पन्न आहे, लिटर प्रोडक्शन आहे. किती? 1,10,000 लिटर दारू निर्मितीचा कारखाना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मालकीचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अंगीकारली. वेळप्रसंगी देवेंद्र फडणवीस हे 10 पावलं मागे आले असं म्हणत मंत्री जयकुमार गोरेंनी शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचा दाखला दिला. तर पुन्हा येईन या वाक्यावरून अनेकांनी त्यांची चेष्टा केली. मात्र पुन्हा आले आणि छाताडावरती बसले असं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी धाराशिवमधील पदाधिकारी मेळाव्यामध्ये केलंय. रोज चांगल्या मानसिकतेने लढाई करतो, त्याला कधी अडचण येत नाही. असं गोष्टीमधून उदाहरण असेल तर ते आपले देवाभावाई लक्षात ठेवा. कुठल्या परिस्थितीत सरकार आलं गेलं, कशी परिस्थिती निर्माण झाली, वेळ पडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण अवलंबलं. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवींसह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांची आरक्षण सोडत निघताच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून देखील जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी बैठकी बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले देखील यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असून महाडमधून त्यांची उमेदवारी ही निश्चित असल्याचं आता बोललं जात आहे. रायगडमध्ये भरत गोगावले, आदिती तटकरे एकाच मंचावरती आलेले आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना या शर्यतीमध्ये असणारे गोगावले आणि आदिती तटकरे हे एकत्र आले. यावेळी मंचावरती आमदार महेंद्र दळवी हे देखील व्यासपीठावरती होते. रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या या निमित्तानं ही नेते मंडळी एकत्र आली होती. हिंदू महासभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे आनंद दवेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जाणार असून अनेक वर्षांनंतर महासभा ही पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे. 1915 साली मदन मोहन मालवीया यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेच्या माध्यमामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या कैदेमधून सुटल्यानंतर सार्वजनिक कार्य हे सुरू ठेवलेलं होतं. काही वर्षांपूर्वी हिमानी सावरकर निवडणुका लढवत होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा खंडित झालेली होती. आता आनंद दवे यांच्या माध्यमामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी या संपूर्ण घटनेला पाठिंबा देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरेंची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. तर गेल्या 20 वर्षांपासून राज ठाकरेंचे एकनिष्ठ असलेल्या मोटेंनी साथ सोडल्यामुळे मनसेला हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता राज्य सरकारनं हात खुला केलाय. 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच यंदा दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांचा 6,000चा बोनस देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ही गोड होणार आहे. सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील. दरम्यान आजपासून होणारं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय. पूर्णपणे समाधानी नसलो तरी आज आंदोलन न करण्याची कृती ही समितीनं घोषणा केलेली आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर कृती समितीनं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंनी, शिवसेना आणि मनसैनिकांनी संयुक्त असा मोर्चा काढलेला होता. ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरती एकत्र येत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मोर्चा काढला होता. विशेष म्हणजे या मोर्चाला पाठिंबा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे स्थानिक नेते देखील सहभागी झाले होते. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.